श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. अकोल्याला श्री महाराजांची रौप्यतुला व सहस्त्रचंद्र दर्शन शांती भव्य प्रमाणात होणार हा समाचार महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित झाला होता. हे ऐकून व वाचून अनेक विद्वान, सुशिक्षित व उच्चपदस्थ मंडळी श्री महाराजांच्या दर्शनास येऊ लागली. त्यातील काही मंडळी श्री महाराजांना काही प्रश्नही विचारित असत. बुलढाण्याच्या दामले वकिलांना श्री महाराजांविषयी एक घटना कळली होती. तेव्हा श्री महाराजांना प्रत्यक्ष भेटून त्या बाबतीत विचारावे असे त्यांनी ठरविले. पुढे श्री महाराज बुलढाण्याला आले असता दामले वकील मुद्दाम त्यांच्या भेटीस आले. श्री महाराज एकाच वेळी 3 ठिकाणी उपस्थित असल्याची गोष्ट त्यांनी कोणाकडून ऐकली होती. किनगाव जट्टूचे वसंत माधवराव बिनीवाले यांच्याकडे किनगाव जट्टूला गुरुचरित्र पोथी पारायणाच्या समारोपास श्री महाराज होते. त्याचवेळी ते तुळशीराम सिंग राजपूत यांच्याकडे त्यांच्या मुलाच्या बारशाच्या कार्यक्रमास होते आणि त्याचवेळी परभणीला एका भक्ताकडे त्यांच्या घराच्या वास्तुशांतीसाठी हजर होते. ही घटना घडल्यानंतर काही दिवसांनी जालन्याला रामनवमी उत्सवानिमित्त हे तिघे भक्त एकत्र जमले तेव्हा या गोष्टींचा उलगडा झाला आणि तिथी, वार, वेळ, दिनांक यांचा पडताळा पाहणे शक्य झाले. ही गोष्ट कानोकानी प्रसारित होऊन अनेक लोकांना कळली. दामले वकिलांच्या कानावर ही गोष्ट आली तेव्हा श्री महाराजांना भेटून त्यांनी महाराजांना विचारले, महाराज, आपण एकाच वेळी 3 ठिकाणी होता हे खरं आहे का? त्यावर श्री महाराजांनी फारच मिश्किलपणे उत्तर दिले. महाराज म्हणाले, आपण वकील असूनही उलट तपासणी मात्र चुकीच्या पद्धतीने करीत आहात. वादी प्रतिवादी, आरोपी फिर्यादी यात कुणाला काय व कसे प्रश्न विचारायचे हे ठरलेले असते. वस्तुतः हे प्रश्न त्या संबंधितांना विचारायला हवेत. माझ्या उत्तराने काहीच सिद्ध होणार नाही, तेव्हा माझ्या होकाराला किंवा नकाराला कायद्याच्या दृष्टीने काहीच महत्त्व नाही. श्री महाराजांनी वकील साहेबांची चांगलीच पंचायत करून टाकली. पुढे दामले वकील साहेब अनेकांना सांगत की माझ्या वकिली व्यवसायात निरुत्तर करणारा असा एकच साक्षीदार मला भेटला आणि ते साक्षीदार म्हणजे साखरखेर्डा येथील संत श्री प्रल्हाद महाराज. असो. सन 1972 पुरुषोत्तम भाऊंची प्रकृती बरी नव्हती तेव्हा त्यांना अकोल्याला चांगल्या डॉक्टरांना दाखवावे असे ठरले. श्री महाराज त्यावेळी साखरखेर्ड्याच होते. महाराज विनायकरावला म्हणाले, पुरुषोत्तमची प्रकृती बरी नाही, त्याला प्रकृतीची तपासणी करण्यासाठी अकोल्याला न्यायचं आहे. तेव्हा तू महाराजांची गाडी घेऊन मेहकरला जा व ते सांगतील त्याप्रमाणे त्यांना घेऊन अकोल्याला जा. त्याप्रमाणे जीप गाडी घेऊन विनायकराव मेहकरला गेले. भाऊंना खूपच अशक्तपणा आला होता. भाऊंना घेऊन अकोल्याला जाण्यास निघाले त्यावेळी बरोबर भाऊंचे चिरंजीव मधुकरराव आणि मेहकरचे डॉक्टर गोविंदराव देशपांडे होते. अकोल्याला आल्यावर मधुकरराव विनायकरावला म्हणाले, तुम्ही भाऊंना घेऊन मधुसूदनराव अंजनकरांकडे जा, आम्ही डॉक्टरांची भेट वगैरे घेऊन तिथे येतो, म्हणजे तोपर्यंत भाऊंना थोडी विश्रांती घेता येईल. त्याप्रमाणे भाऊंना घेऊन ते अंजनकरांकडे आले. थोडी विश्रांती घेऊन भाऊ म्हणाले, थोडं पाणी गरम करायला ठेवा, म्हणजे मी हातपाय धुतो व माझं राहिलेलं आन्हीक करतो. पाणी कोमट झाल्यावर विनायकरावांनी भाऊंना दंडाला धरून न्हाणीघरात नेलं व पाटावर बसवून त्यांचे पाय धुण्यासाठी तांब्यात पाणी घेऊन पाणी पायावर टाकलं व पायाला हात लावून पाय धुणार तोच भाऊंनी आपले पाय एकदम दुसऱ्या दिशेला वळवले. तेव्हा विनायकराव भाऊंना म्हणाले, भाऊ काय झालं? तेव्हा भाऊ म्हणाले, अरे बाळ, ज्या हातांनी तू महाराजांची सेवा केलीस त्यांना न्हाऊमाखू घातलंस, ते हात माझ्या पायांना स्पर्श करून विटाळू नकोस. तेव्हा विनायकराव म्हणाले, भाऊ, आपणही मला श्री महाराजांप्रमाणेच परम वंदनीय आहात. अर्धशतकाहूनही अधिक काळ आपण भगवान बालाजीची सेवा केली आहे. तेव्हा भाऊ म्हणाले, बाळ, माझी आणि महाराजांची बरोबरी करू नकोस. महाराज प्रत्यक्ष राम आहेत आणि मी अगदीच सामान्य संसारिक मनुष्य. प्रस्थानत्रयी झालेले, अत्यंत विद्वान, निर्लोभी, संसारात अयाचित वृत्तीने राहणारे व सर्व विषयाच्या ठिकाणी निरासक्त असणारे भाऊ महाराजांपुढे स्वतःला अगदी सामान्य समजत असत.
लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांना रामरायाबद्दल होता तितकाचा आदर व प्रेम भाऊंना महाराजांबद्दल होतं. भाऊंनी विनायकरावला आपले पाय धुवू दिले नाहीत. असो. साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांची पूजा हीच रामपूजा असल्याची खात्री एका भक्ताला पटली. तो प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती. श्रीराम समर्थ.